हॅलो नमस्कार, मी आशा. माझ्या मराठी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर श्रीयंत्र हे कसे असावे, तर श्रीयंत्र हे भुरुई असावे. कोणत्याही देवाची मूर्ती घेताना कधीही मूर्ती पोकळ घ्यायची नाही. तर श्रीयंत्र हे भुरुई असावे, कुठेही खंडित नसावे. श्रीयंत्र घेताना व्यवस्थित बघून घ्यायचं आणि श्रीयंत्र हे खूप जास्त मोठे घेऊ नये. श्रीयंत्र हे कुठं काही कोपरा वगैरे तुटलेला तर नाही आहे, हे व्यवस्थित बघून घ्यायचं. त्याच्यानंतरच श्रीयंत्र घ्यायचं. श्रीयंत्र घेताना श्रीयंत्र हे 3 इंचापेक्षा मोठं नाही पाहिजे, कारण 3 इंचापेक्षा जास्त मोठी जी मूर्ती असते तिचे खूप कडक नियम असतात आणि ते आपण घरामध्ये नाही पाडू शकत. कारण महिलांना मासिक धर्म वगैरे असतो, त्याच्यानंतर आपल्याला सुतक वगैरे काही अडचणी असतात. त्यासाठी आपण एवढे नियम घरामध्ये नाही करू शकत. त्यासाठी कोणत्याही देवाची मूर्ती किंवा श्रीयंत्र हे 3 इंचापेक्षा कमीच पाहिजे. तर तुम्ही श्रीयंत्र घेताना पोकळ नाही घ्यायचं. तुम्ही पितळाचं, तांब्याचं, चांदीचं किंवा पंचधातूचं किंवा सोन्याचं तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीनुसार कोणत्याही धातूचं श्रीयंत्र घेऊ शकतात. पण श्रीयंत्र घेताना हे पोकळ कधीही नाही घ्यायचं आहे. आता श्रीयंत्र हे कधी घ्यायचे, तर श्रीयंत्र हे कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी याची स्थापना करायची. म्हणजे ते आपण घरात आणून ठेवायचे शुभ दिवस बघून, आणि शुभ दिवशी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात त्या गुरुवारी किंवा अगदी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा तुम्ही श्रीयंत्राची पूजा आणि स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. कारण प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतेच आणि देवघरामध्ये आपण देवांची पूजाविधी करतो. तर श्रीयंत्राची आपल्या देवघरामध्ये स्थापना करणे अत्यंत महत्त्वाची आहे. कारण माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि श्रीयंत्र हे सर्व यंत्रांचा राजा आहे. श्रीयंत्राला मेरुयंत्र देखील म्हणतात. तर जर का आपण माता लक्ष्मीची जे आवडतं यंत्र आहे श्रीयंत्र, जर ह्या श्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये केली तर आपल्या घरातून लक्ष्मी कुठेही नाही जाणार, सतत ती आपल्या घरामध्ये वास करेल. आणि आपण जे काही कमवत आहे, पैसा अडका जे काही आपण कमवतो आहे त्याच्यामध्ये बरकत राहील आणि आपला जो पैसा आहे तो चांगल्या मार्गी लागेल. घराची निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाईल किंवा निगेटिव्ह एनर्जीला घरामध्ये प्रवेश नाही मिळणार लवकर. तर यासाठी श्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आता श्रीयंत्र हे कसे असते आणि श्रीयंत्रापासून मिळणारे काय फायदे आहे, तर श्रीयंत्र हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्वात आधी श्रीयंत्राचे फायदे जे आहे ते श्रीयंत्राचे फायदे असे आहे की आपण जो पैसा कमवतो तो बऱ्याचदा वाईट मार्गांना जातो. म्हणजे हॉस्पिटलला जाईल, आपण विचारही केलेला नसतो, त्या ठिकाणी तो पैसा खर्च होतो किंवा कोर्ट कचेरीच्या कामात जातो किंवा भरपूर वायफाड खर्च होतो, जो की आपला काही उपयोगाचा नसतो. अशा ठिकाणी तो पैसा जातो आणि आपण जे कमवतो ते हातात काहीच राहत नाही. म्हणजेच आपल्या घरातल्या पैशाला किंवा आपल्या कमाईला बरकत नसते. तर श्रीयंत्रामुळे हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि आपण जे काही कमवतो त्याच्यामध्ये बरकत असते. माता लक्ष्मी सतत आपल्या घरात वास करते. आपलं घर धनधान्याने, सद्गती संपत्तीने आणि पैशाने भरलेलं असते. कधीही आपल्याला घरात कशाची कमी भासत नाही. अगदी आपले काही दिवसापासून जे कामं म्हणजे की तसेच पेंडिंग पडलेले आहेत, आपण म्हणतो की बऱ्याचदा हे काम करायचं आहे, पण ते काम करायच्या आधीच आपल्याला काही ना काही अडथळे जे येतात ते ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे येतात. तर आपण जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर आपले जे काही कामं पेंडिंग आहेत ते कामं व्यवस्थित मार्गी लागतात आणि त्या कामामध्ये आपल्याला यश देखील मिळते. तर श्रीयंत्राची स्थापना हे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे. आणि श्रीयंत्र हे कसे असते, तर श्रीयंत्र हे असे असते. श्रीयंत्र बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांना माहिती नाही का श्रीयंत्र कसे असते. तर हे श्रीयंत्र कोणतेही पूजेच्या दुकानात तुम्हाला नक्की मिळून जाईल. अगदी स्वामी समर्थांचं जे केंद्र वगैरे असतात तिथंसुद्धा तुम्हाला श्रीयंत्र मिळेल. श्रीयंत्र हे 3 इंचापेक्षा अगदी जास्त मोठं घ्यायचं नाही. याच्यापेक्षा छोटंही येते किंवा याच्यापेक्षा मोठंही येते, पण आपण ह्या साईजचं जरी घेतलं किंवा याच्यापेक्षा छोटं श्रीयंत्र जरी घेतलं तरी चालेल. हे श्रीयंत्र मी 2 वर्षापूर्वी घेतलेलं आहे आणि 2 वर्षामध्ये मला
श्री यंत्रामुळे भरपूर फायदे झालेले आहेत. जे कामं माझे होत नव्हते ते कामं मार्गी लागलेले आहेत. श्री यंत्रामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते, सतत लक्ष्मी वास करते आणि आपल्या डोक्यातले जे काही निगेटिव्ह विचार असतात किंवा वाईट विचार असतात ते निघून जातात. श्री यंत्र हे लाल कापडावरतीच विराजित करायचं आहे, म्हणजे लाल कापडावरतीच श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. तर श्रीयंत्र आदल्या दिवशी घेऊन यायचं आणि मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दिवशी एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवून श्रीयंत्राला 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा, नंतर 11 वेळेस पंचामृताने अभिषेक करायचा, परत 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा. नंतर श्रीयंत्राला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं. नंतर आपल्या देवघरामध्ये मध्यभागी एक छोटासा चौरंग जो असतो देवांचा, तो चौरंग घ्यायचा. त्याच्यावरती एक तांब्याची किंवा पितळाची प्लेट घ्यायची, त्याच्यावरती लाल कापड टाकायचा छोटासा, त्याच्यावरती थोडेसे तांदूळांची रास टाकायची आणि त्यावर श्रीयंत्र स्थापित करायचं. आणि मग 21 वेळेस किंवा 51 वेळेस तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करू शकता. आणि हे सर्व करताना, अभिषेक करताना, कुंकुम अर्चन करताना जय लक्ष्मी माता असा जप केला तरी चालेल, किंवा तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तर तो केला तरी चालेल. तर त्या मंत्राचा जरी जप केला तरी चालेल. तर मी कशामध्ये श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे, तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे. कमळाच्या फुलामध्येच माता लक्ष्मी विराजमान असते. आणि माझ्याकडे एक कमळचं फूल आहे, म्हणजे मी जे लाकडाचं कमळाचं फूल आहे ते जे बनलेलं असते ते घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सेवनचं लाकूड आहे. सेवनच्या लाकडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्याच्यामुळे मी हे सेवनच्या लाकडाचं कमळचं फूल बनवून घेतलेलं आहे. जे कमळचं फूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो लाल कापड आहे, हा कापड मशीनने परमानंट पॅक केलेला आहे कंपनीवाल्यांनी, म्हणजे ज्यांनीही बनवलं आहे कमळचं फूल त्यांनी हा पूर्ण परमानंट पॅक केलेला आहे. आणि हा वेलवेटचा कापड आहे. आणि श्रीयंत्राला कमलगट्ट्यांची माळ अतिप्रिय आहे, म्हणजे कमळाचं फूल अतिप्रिय आहे. आणि माझ्याकडे कमळाचं फूल नाही आहे, म्हणून मी या कमलगट्ट्यांच्या 5 बिया याच्यामध्ये ठेवते. तर तुम्हीही अशी आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची. तर तुम्ही बघू शकता पाणी वगैरे द्यायचं. तर तुम्हीही अशा प्रकारे आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला श्रीयंत्र कसं वाटलं आणि कशा प्रकारे मी स्थापना केलेली आहे. ही माझी पूजा श्रीयंत्राची जी स्थापना आहे ती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजसाठी एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.